आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। शिंदेंकडून ठाकरेंचा युटी नंतर आता एफबी असा उल्लेख। एफबी म्हणजेच फुकट बाबूराव। शिंदेंची उद्धव ठाकरेंवर ही टीका। मी सुद्धा एफबी, पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, महाराष्ट्राचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेंचे हे वक्तव्य। सांगून उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका आहे। काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एफबी खेळत बसतात। एफबी म्हणजे काय? फुकट बाबूराव। मी सुद्धा एफबी आहे, महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, लाडका भाऊ। फरक आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर। रायगडवरील कार्यक्रम संपल्यावर शहा सुनील तटकरे यांच्या घरी भेट देण्याची शक्यता। सुतारवाडीमधल्या निवासस्थानी येण्याचं तटकरेंकडून शहांना निमंत्रण देण्यात आलंय। अमित शहांनी निमंत्रण स्वीकारल्याची देखील माहिती आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल का यातून, याकडे लक्ष आहे। पालकमंत्रीपदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही। लोकसभेचे सदस्य असल्यानं तटकरेंनी निमंत्रण दिलं असावं, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मोठे नेते, एक छोटासा पालकमंत्रीचा वाद हे सेकंदाचं काम आहे, त्यांच्यापर्यंत तो जाणार नाही। 5 कोटी रुपयामध्ये एखाद्या मतदारसंघातील कामं कशी होतात? अजित पवारांनी आंदोलनावरून टोलं लगावल्यानंतर सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल आहे। ज्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली। 9 तालुके, 23 लाख मतदार आणि 5 कोटी रुपये, त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही। दादांवर काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट आहे। परिस्थितीनुसार सगळं बदलत असतं। अजित पवारांच्या शरद पवार कालही दैवत होते, आजही आहेत, या वक्तव्यावर वडेट्टीवारांचा निशाणा। जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे। पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत, म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे। अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यानं आम्हाला अडचण होते। वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही। मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त। प्रवासी संख्या आमची वाढली आहे, परंतु पैसे मात्र आम्हाला जे अर्ध तिकीट आहे त्याचे शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळतात। ते पैसे जर वेळेवर मिळाले तर आम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ। मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा आहे। जय पवारांच्या साखरपुड्याला शरद पवारांची उपस्थिती। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याचं पुण्याजवळच्या घोटवडे या गावातल्या अजित पवारांच्या फार्म हाऊसवर आयोजन। सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती।